चला बाकीचे एक्स्ट्रा प्रेक्षक बाहेर व्हा. चला बिनफालतू जे पण ग्राउंडवर उगलेले आहेत कृपया ग्राउंडच्या बाहेर व्हा. ज्याचं काही काम नाही ते बाहेर व्हा. चला चला जखमी शेरना विनंती कृपया करून लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवावे. आणि बाकीचे जे काही एक्स्ट्रा प्लेयर असतील त्याच्यामध्ये ज्याचं काही काम नाही ते कृपया बाहेर व्हा. चला बाकीचे प्रेक्षक हॅलो ऑनलाईन स्कोरर मॅच ऍड करावा. शिव छत्रपती चषक 2024 चा हा पहिला सेमीफायनल सामना जखमी शेर अकोला विरुद्ध दशावतार क्रिकेट क्लब हिंगोली. मला विनंती असेल आता मैदानाचा ताबा घ्यायचा आहे खेळाडूंनी, कारण की बराच वेळ झाला आणि आज आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे आहे. पंचांना विनंती असेल सामना सुरू करायचा त्वरित. दर्शकांनी कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेर बसावं, बॅरिगेटिंगच्या बाहेर.
आणि कुस्ती मैदानावर बसलेल्या सर्व दर्शकांना विनंती करतो की आपण पायावरी ठेवावे. चला सलामीचे फलंदाज आपण आता फलंदाजीसाठी जायचे मैदानात. क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. पंच तयार आहेत. ऑनलाईन स्कोरर अब्रार मोमीन रेडी. कॅमेरामॅन रेडी. पहिले आपने कुले तर मागवा. डीजे ऑपरेटर रोक रोक मागवा सगळेजण. हे कॉमेंट्री बॉक्स. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सर्व अतुलजी शेळके, विनोद शाहूराजे आणि सर्वच मान्यवर तिथं ऑफिशियल स्टाफ म्हटलं जातं. स्कोरर, ऑफलाईन स्कोरर, ऑनलाईन स्कोरर सर्व तिथे बसलेले आहेत. तर आपण जाऊया सामन्याकडे. सामन्याला होते सूर्या. ऑफलाईन स्कोरर आहेत ते म्हणजे दिलीप एस खंदारे सर. त्यानंतर ऑनलाईन स्कोरर आहेत ते अभिजित घोळवे आणि अब्रार मोमीन. माझ्यासोबत माझे साथी कमेंटेटर विनोद शाहूराजे आणि एक 12th मॅन तो म्हणजेच झरकना. चला जाऊया मैदानाकडे. आता सामन्याला सुरुवात होते. हे पहिला सेमीफायनल हिंगोली ओपन प्रीमियर लीग 2024 शिवछत्रपती चषक 2024 चा पहिला सेमीफायनलचा सामना. दोन मातब्बर संघांमध्ये होणार लढत. दोन संघांमध्ये कोण होणार आजचा विजेता आणि कोण ठरणार पहिल्या क्रमांकाच्या बक्षीस मध्ये प्रवेश करणारा संघ. चला प्रेक्षकांना विनंती असेल आता मात्र बॅरिकेडच्या आपण मागेच उभं राहायचं आहे. बॅरिकेडच्या पुढे कोणीही यायचं नाहीये. आणि कुस्ती मैदानावर जे प्रेक्षक बसलेले आहे त्यांना विनंती असेल पाय वर घेऊन बसावं, कारण की तिथे डिक्लेरेशन झोन आहे. पायाला जर चेंडू लागला तर अडचण होईल डिक्लेअर झोन मध्ये रन देण्याबाबत. तर विनंती असेल आपण बसताना तिथे आपल्याला बसायची परवानगी नाहीये, परंतु जास्त स्टेडियम खचाखच भरलेला आहे त्यामुळे आपण तिथे परवानगी दिली आहे. परंतु आता तुम्ही सहकार्य केलं तर मात्र तुम्हाला तिथून आम्ही उठवणार नाही. तुम्हाला तिथे बसायची संधी देण्यात येत आहे, परंतु तुम्ही सुद्धा आयोजकांचं सहकार्य करावं. सुरेख हिंगोलीकर आहेत. तब्बल 25,000 प्रेक्षक आपल्या मैदानात बघायला मिळत आहेत. ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा तितकेच आणि तितकेच ऑफलाईन म्हणजे मैदानात स्वतःच्या डोळ्याने नजरेने बघणारे प्रेक्षक. पायवर घ्या निळी पॅन्ट पायवर घ्यायचंय. चाचा पैर ऊपर ले लो. पीला शर्ट चाचा आणि भाऊ निळी पॅन्ट तू पण वर घे. पिवळा शर्ट भगवा गमछा. त्यांच्या शेजारचे तुम्ही पण पायवर घ्या भाऊ. दादा पायवर घ्या. दादा लाल शर्ट वाले पांढरा गमछा घातलेले दादा. आपण युट्यूबला पाहताय तुम्हाला सगळे 180 पेक्षा जास्त देशात तुम्हाला बरं. चाचा अभी पैर ऊपर ले लो पीले टी शर्ट. सामन्याला होते सुरुवात. डीजे ऑपरेटर थँक्यू डीजे.
मॅच सुरू होते. आकाश भाऊ आपल्याकडे एक माईक ठेवा डीजेचा. थँक्यू डीजे, थँक्यू. तिथे सगळे बाहेर झालेत, कोणालाच ऐकू येणार नाहीये. तर माईक घ्यायचा आहे, कॉर्डलेस माईक. डीजे 9000 डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा सामन्याकडे लक्ष द्यायचे. डीजे यांना विनंती असेल, जो आपण प्लाझ्मा डीजे लावला आहे त्यांना विनंती असेल, कृपया फक्त सामन्याकडे लक्ष द्या. म्हणजे चौकार षटकार गेल्यानंतरच डीजे वाजवा आणि कॉमेंट्री ही इथूनच होणार आहे, त्यामुळे तिथून कॉमेंट्री कोणीही करू नका, विनंती असेल. अतुल, ओके, अतुल कॉमेंट्री करतोय. अतुल जर कॉमेंट्री करायची असेल तर 2 माईक वापरा तुम्ही हातात. म्हणजे एक माईक आपल्या युट्यूब लाईव्हला जो आवाज जाणार तो, आणि एक प्लाझ्माला. त्या ठिकाणी प्रथम फलंदाज मैदानात उतरलेले आहेत. नाव आहे नरेंद्र गौड आणि वसंत घुगे. सिग्नल फ्रॉम अंपायर, मॅच स्टार्ट्स. गोलंदाजी मार्क करायला गोलंदाज समीर. पहिला चेंडू सीमा पार षटकार. आणि एक मोठ्या सामन्याची सुरुवात कशी असावी तर अशी असावी. सामन्याचा पहिला चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. नरेंद्र गौड या फलंदाजाच्या बॅट मधून आलाय कणकणी षटकार. फटका दुसऱ्याही चेंडूवर आला, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु फटका फसलाय. मोठा झटका. मोठ्या सामन्यामध्ये मात्र समीरनं मोठं यश मिळवलंय. धोकेदायक फलंदाज नरेंद्रला तंबूत परतवलाय. कसं वाटलं हिंगोली फायनलचा दिवस? कसा आहे माहोल? डीजे कोणाचा आहे? युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांनी पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरही फलंदाज इथं बाद झालाय. बाद होणारा फलंदाज बालाजी. समीरने मात्र कौतुकास्पद गोलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे. मैदान बॉल येईपर्यंत
यावेळेस फलंदाज मात्र गोविंद मैदानामध्ये आलाय. प्रतिकूल परिस्थितीत फलंदाजीसाठी आलाय. पण प्रतिकूल परिस्थितीतही पुढे सरसावत फटका केला. यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. धोकेदायक ठरू शकतं. यावेळेस मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय. सलग 2 गडी बाद झाल्यानंतर या तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. फलंदाज बाद असणार आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय. वसंत येथे धाव बाद झालाय. काय मोठा झटका. हॅलो 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 चेक. मोठा झटका इथे वसंताच्या स्वरूपात. बाद होऊन माघारी परतताना वसंता. आवश्यकता नव्हती मला वाटतं प्रकारचं धाव घेण्याची. फलंदाज वसंता मात्र येथे या मोठ्या सामन्यामध्ये डायमंड डकचा शिकार ठरलाय. कुठल्याही चेंडूचा सामना न करता तंबूत परतलाय. दशावतार संघाला बसलेला हा तिसरा हादरा. संकेत महाजन यावेळेस मैदानामध्ये आलाय. संकेत महाजनने पहिल्याच षटकात मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. या वेळेस दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. माफ करा, या आधीच्या चेंडूवर गोविंद पांडेने खातं खोललंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. षटक मात्र या दरम्यान संपतोय. पहिल्या षटकांती दशावतारचा संघ जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 8 या धावसंख्येवर. एका बिकट परिस्थितीत नक्कीच आहे. सुरुवात मात्र व्यवस्थित झाली नाही ती दशावतार 11 संघाची. बघायचं या बिकट परिस्थितीतून संकेत महाजन आणि गोविंद पांडे हे 2 फलंदाज संघाला तारून नेतील काय. दुसऱ्या षटकात मात्र जखमीशेर अकोलाकडून सोहेलला गोलंदाजीसाठी आणण्यात आलाय. सोहेलने या आधीच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. तीच कामगिरीची पुनरावृत्ती तो करणार की संकेत आणि गोविंद मात्र आधी झालेल्या षटकाची खराब सुरुवात या षटकात भरपाई करून काढणार, हे नक्कीच बघावं लागेल. संकेत आहे का? गोविंद पांडे, लाल टोपीवाला गोविंद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गोविंदचा चेंडू मात्र निर्धाव ठरतोय. सोहेलने आपल्या षटकाची सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने केली आहे. यावेळी चेंडू हवेत मिरवणच्या दिशेने आणि गोविंदा
थँक्यू डीजे. गोविंदनेही तेच केलं जे या आधीच्या फलंदाजीने केलंय. एक अवसानघातकी फटका खेळून मात्र तंबूत परतलाय आणि बिकट परिस्थितीमध्ये आपल्या संघाची साथ सोडून गेलाय. दशावतारचा मात्र चौथा फलंदाज येथे बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय विलास. डावखुरा फलंदाज यावेळेस हलक्या हाताने खेळला. एक धाव करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट जर असता तर पुन्हा एक धोका नक्कीच होता. चांगला प्रयत्न केला गेला परंतु एक धोकेदायक धाव मात्र या दरम्यान पूर्ण करण्यात आली. विलासने पहिल्या चेंडूवर आपलं खातं खोललंय. सुरक्षात्मक पद्धतीने फटका खेळून खातं खोललंय. या आधीच्या फलंदाजांनी मात्र हाराकिरी केली आहे. अवसान घातकी फटके खेळून मोठ्या सामन्यामध्ये बाद होऊन परतले. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एका भागीदारीची नक्कीच येथे दशावतार संघाला गरज आहे कारण या संघाकडे एक खोलवर फलंदाजी आहे. जरी 4 गडी बाद झाले असले तरी एक चांगली भागीदारी यांना चांगल्या धावफलकाकडे नेऊ शकते आणि त्याच पद्धतीच्या भागीदारीची गरज असणार आहे. बघायचं संकेत आणि विलास ही भागीदारी करतील की तेही आधीच्या फलंदाजासारखी हारागिरी करतील. याही वेळेस वळण घेणारा चेंडू टप्पा खाऊन बाहेरच्या दिशेने वळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय परंतु बॅट आणि बॉल मध्ये मनोइच्छित संपर्क आतापर्यंत होऊ शकला नाही. अजूनही या षटकाचा एक चेंडू शिल्लक आहे. या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी बघायला मिळाली. गोलंदाज सोहेल. यावेळेस हलक्या हाताने घेतलाय. पुन्हा डायरेक्ट हिटची नक्कीच गरज होती. या षटकात दुसऱ्यांदा असं घडलंय. धोकेदायक एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. दबाव मात्र साफ जाणवतोय. षटक संपणारं षटक होतं षटक नंबर 2 जे पूर्ण केले गोलंदाज सोहेलने आपल्या या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. दशावतारचा संघ 2 षटकांत जाऊन पोहोचलाय. 4 गडी बाद 10 या धावसंख्येवर. कोणाचा आहे बॉस मग गाणं कोणतं वाजणार डीजे. तिसऱ्या षटकासाठी शाहरुख खान ऑन गोलंदाजी मार्क. स्वेर चेंडूने मात्र सुरुवात झाली. वाईटच्या स्वरूपात मिळालेली एक धाव ज्या एक धावासाठी धोका पत्करला जात होता ती एक धाव मात्र यावेळेस अवांतर स्वरूपात मिळाली आहे. आधीच्या षटकामध्ये एकेरी धाव घेण्यासाठी धोका पत्करला गेला. यावेळेस अतिरिक्तच्या स्वरूपात ती धाव मिळाली. काय कमालीचा चेंडू होता. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळेल या आशेने फलंदाज संकेतने चेंडू सोडला होता परंतु चेंडूने इतकं वळण घेतलं की तो चेंडू कधी त्याच्या बॅटला लागून गेला हे कळालंही नाही. सुरेख चेंडू. गोलंदाज शाहरुख. कमालीचा चेंडू बघायला मिळाला गोलंदाज शाहरुखच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की हाई चेंडू स्वेर चेंडू ठरणार आहे, वाईट चेंडू ठरणार आहे पण एक वळण घेत जाणारा चेंडू मात्र कसा बॅटला लागला आणि निघून गेला हे संकेतला कळालं नाही. याही वेळेस तशाच प्रकारचा वळण घेणारा चेंडू. चांगली गोलंदाजी होते जखमी शेर अकोलाच्या माध्यमातून. हा संघ
एक दादा संघ आणि आपली दादागिरी या स्पर्धेत सातत्याने दाखवली आहे. यावेळेस पूर्णपणे बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न याही वेळेस चेंडू निर्धाव ठरतोय. जखमी शेर अकोल्याचा कुठलाही गोलंदाज दशावतारच्या फलंदाजांना संधी देत नाहीये. जर पहिल्या चेंडूवर आलेला षटकार सोडला तर त्यानंतर मात्र मनोइच्छित संपर्क बॅट आणि बॉलचा झालाच नाही. यावेळेस रिव्हर्स केलाय परंतु तोही सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. एकच धाव मिळणार आहे. बघा जोखीम घेऊन खेळलेल्या पटक्यांवरही यश मिळत नाहीये. त्याचं कारण एक धारदार पद्धतीने चालू असलेली गोलंदाजी. संकेतनं मात्र दबावात आपला बळी गमावलाय. बाद होणारा दशावतार 11 संघाचा 5वा खेळाडू. आता बट्टी आहे बॉल आणि बॉल हिला आहे. नवीन फलंदाज सनी पंडित रणजीपट्टी खेळाडू. यावेळेस मात्र या खेळाडूवर मोठी अपेक्षा असेल. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन कडे. यावेळेस मात्र आधीच अडवण्यात आलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस बघायला मिळाली आहे. बघा एक मोठ्या खेळाडूचा स्तर काय असतो. दबाव नक्कीच आहे. एक फटका खेळला. षटक संपणार षटक होतं षटक नंबर 3 आणि 3 षटकांची दशावतार जाऊन पोहोचलाय. 5 गडी बाद 15. बट्टे बॉस म्हणजे डीजे प्रगती केली होय. आपल्या कार्याने विशेष केलेले माणसं आहे. त्यांच्यात चांगली काम तयार झालेले माणसं आहे. पंधरा. थँक्यू डीजे. पुन्हा तेच घडतंय. मोठा फटका खेळण्यात अपयश येतंय. यावेळेस सनी पंडित मात्र सहकारी फलंदाजासोबत बोलतोय. हे आधीच झालं पाहिजे होतं. दोन्ही खेळाडूंदरम्यान ताळमेळ असणं नक्कीच गरजेचं आहे. कुठल्या क्षणी कुठल्या प्रकारचा फटका खेळला पाहिजेत, काय गेलं पाहिजेत याबद्दल चर्चा झालीच पाहिजेत. नाहीतर दबावात येऊन आतापर्यंत आपण फलंदाज बाद होताना बघितलंय. आणि या ठिकाणी सर सेनापती हिंदू सम्राट बाळासाहेब
हॅलो. आता विलास सरांची जागा घेण्यासाठी आला आहे तो म्हणजे राजू जाधव. बघूया राजू जाधव काय करतोय. आता मोठी कामगिरी करावी लागेल ती म्हणजे राजू मामा जाधव यांना. ज्या प्रकारे दशावतार संघाचे विकेट गेले तर आता सांभाळून खेळायचा प्रयत्न करतील ते म्हणजे सनी भाऊ आणि राजू मामा जाधव. सोहेलचा पुढचा चेंडू सामना करतील राजू मामा. चांगला चेंडू होता बाहेर जाणारा चेंडू निर्धाव चेंडू. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन आदळला आहे. समजू शकले नाही राजू मामा कोणत्या दिशेने चेंडू येते कोणत्या गतीमध्ये कोणत्या पेसने बीट झालेले आहेत. आता पुन्हा एकदा पुढचा चेंडू सोहेलचा सामना करतील ते राजू मामा. भिरकवण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या वरून पण बॅट चिकटा लागली आणि बॉल झाले पॉइंटच्या दिशेने. तोपर्यंत बॉल एक रन पूर्ण. याच एक रनाने झालेली धावसंख्या आहे ती म्हणजे 16 रन. आता स्ट्राईक वर आला होता म्हणजे सनी भाऊ पंडित. बघूया कशा प्रकारे सोहेलचा सामना करतील ते सनी भाऊ. रिवर्स खेळायचा प्रयत्न होता. रिवर्स सक्सेसफुल. चेंडू जात सीमारेषा पार. डीजे धन्यवाद डीजे. त्या गाड्या काढा कृपया. त्या गेटवरच्या गाड्या गेटवर असलेल्या गाड्या काढा. साहेबाची गाडी येते त्या गाड्या काढा आपल्या. डीजे 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 त्या गेटवरच्या गाड्या काढा. साहेबाची गाडी येते. चांगला फटका खेळला सनी भाऊनी. त्याचा बॉलच्या दिशेमध्ये आला. त्याच प्रकारे रिव्हर्स वेप मारून आपल्या संघासाठी 4 रन बटवले आहेत ते सनी भाऊ यांनी. पुढच्या चेंडू सनी भाऊ साठी पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता पण बीट झालेले आहेत सनी भाऊ. ओव्हरची समाप्ती झाली आहे. हा भाऊ किती झाले सर. ओव्हर 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 ओव्हर. आता वाढील धावसंख्या ही 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाढील धावसंख्या आहे ती 20 रन. 6 गड्याच्या मोबदल्यात. बांधून ठेवला आहे दशावतार संघाला. शरशा बांधून ठेवला आहे. पूर्ण प्रकारे मारू नाही देत मोठाले फटके. आता बॉलिंग मार्गवर आला आहे तो म्हणजे आवेश. आता उरला आहे 4 ओव्हरचा हा खेळ म्हणजे हाना माऱ्या तोडा तोड्या मारा माऱ्या अतुल भाऊच्या भाषेमध्ये. बघूया येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये हे 2 फलंदाज आपल्या संघासाठी किती रन बटवतात.
पुढचा चेंडू अवयचा सामना करतील ते राजू मामा जाधव. मोठा फटका भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू झाला कव्हरच्या दिशेने. तिथे प्लेअर मौजूद. त्याच्या हातामधून एक धावा पूर्ण केलेली आहे ती राजू मामा जाधव यांनी. आता पुन्हा एकदा स्ट्राईक वर आला आहे तो म्हणजे सनीभाऊ पंडित. सामना करतील अवयच्या गोलंदाजीचा. मोठे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतील ते सनीभाऊ. बघूया चेंडूवर काय करतात ते म्हणजे सनीभाऊ. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू डॉट. सरळ चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आदळला. काहीतरी चमत्कार करावा लागेल सनीभाऊला. आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभा राहावी लागेल. मोठा फटका मारला कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सरळ फिल्डरच्या हातामध्ये. फटका फसला आणि विकेट पडला. हा सामना पाहण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते शामभाऊ कदम, चेतन दादा नागरे आणि अजिंक्य दादा नागरे आलेले आहेत या ठिकाणी. तर गाणं वाजवा. हॅलो खाली फोकस करा. या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते चेतन दादा नागरे, बालाजी भाऊ बांगर, गजानन सांगळे आणि गोपाल दादा बांगर या ठिकाणी आलेले हा सामना पाहण्यासाठी. जाऊ पुन्हा मैदानाकडे. धावफलक झाला तर 7 गडी बाद 21 धावा. नवीन फलंदाज विनय राजपूत. विनय राजपूतला मात्र पहिली धाव अवांतर स्वरूपात मिळाली आहे. वाईट चेंडू ठरतोय. एक अवांतर धाव दशावतर संघाच्या खात्यात जोडल्या गेली आहे. परंतु ज्या पद्धतीची फलंदाजी अकोला संघाकडे आहे या एका धावेने काही नाही होणार. अजून मोठे फटके नक्कीच खेळावे लागणार. चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवलाय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एक उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण हे आपल्याला बघायला मिळालंय. पुढचा चेंडू अवयचा सामना करतील ते राजू जाधव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण थर्ड मॅचच्या दिशेने बॉल जातोय. तोपर्यंत पळून 1 रन पूर्ण. शेवटचा चेंडू असेल षटकातला. मोठे फटके खेळावे लागतील ते म्हणजे विनय दादा राजपूत यांना. बघूया काय करणार समोरच्या चेंडूवर. पुढचा चेंडू अवयचा सामना करतील ते विनय दादा राजपूत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो सीमारेषेकडे. चांगली फिल्डिंग फिल्डर द्वारा पण तोपर्यंत पळून 2 रन पूर्ण केले आहेत विनू भाऊ यांनी. ओव्हरची समाप्ती झाली आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे 26 रन 7 गडाच्या मोबदल्यात. समीर शेख
आता हवेची जागा घेण्यासाठी आले होते म्हणजे समीर शेख. गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू समीर शेखचा. सामना करतील राजू मामा. अक्षरशः बांधून ठेवलाय दशावतार संघाला. अचूक मारावर गोलंदाजी केली आहे. ते जखमी शराकोला या संघाने. पुढचा चेंडू समीरचा. भिरकवला आहे पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातोय तोपर्यंत 2 रन पळून पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झाले आहेत या 2 रनसाठी राजू मामा. चांगला फटका खेळला होता पॉइंटच्या वरून. त्यावर 2 रन. या 2 रन सोबत वाढीत धावसंख्या आहे ती 28 रन. आणखीन 5 चेंडू यायचे शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण फटका यशस्वी. बॉल सरळ जाऊन आदळला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू. राहिलेल्या 16 चेंडू मध्ये काहीतरी चमत्कार करावा लागेल फलंदाजाला. समोर येऊन मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तेच झालं जे मागच्या चेंडूवर झालं. फक्त गोलंदाज आणि यष्टीरक्षक दोघच खेळत आहे. बॅट्समनच्या बॅटला बॉल लागत नाही. काय चाललंय काय माहित. चांगली गोलंदाजी करत आहेत ते जखमी शराकोल्याची गोलंदाज. पुढचा चेंडू समीर शेख. घुसून मारण्याचा प्रयत्न होता पण अतिरिक्त चेंडू वाईटच्या स्वरूपात आलेला ही धावा. नक्कीच अभिजित, मागच्या षटकात तू म्हणाला वाढलेली धावसंख्या. ही धावसंख्या मात्र वाढायला तयार नाही. परंतु ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये शेवटच्या 2 षटकामध्ये अकोला विरुद्ध आक्रमण करण्यात आलं होतं आणि 51 धावा वसूल करण्यात आल्या होत्या, त्या पद्धतीच्या फलंदाजीची गरज असणार आहे. परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्कच होताना दिसत नाहीये. कमालीची गोलंदाजी झाली आहे या षटकामध्ये समीरच्या माध्यमातून. सातत्याने त्याच टप्प्यावर चेंडू केले गेले ज्या टप्प्यावर फलंदाज राजूला मात्र चेंडू सापडत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू. ऑलमोस्ट प्रत्येक चेंडूवर ऍक्शन रिप्ले बघायला मिळतोय. त्याच ठिकाणी पडणारा चेंडू, तेवढंच वळण घेणारा चेंडू निर्धाव ठरतोय. प्रत्येक वेळेस प्रयत्न केला जातोय तो फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु त्यामध्ये यश काही मिळत नाहीये. यावेळेस मात्र फलंदाजांनी अतिरिक्त प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाच्या स्वरूपी एक अवांतर धाव नक्कीच मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही एक चेंडू या षटकाचा शिल्लक आहे. 35 चेंडूंचा सामना करून दशावतारच्या संघाने आतापर्यंत धावा जमवल्या त्या 30. त्यामध्येही पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. षटक संपला. तर आता
अवैज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय. ओवेस आहे क्या? ओवेस दूसरा है का? आवेज नहीं का? वही है ना, इसके पहले जो था. हाँ वही है. ठीक है. डायरेक्ट हिट आणि यावेळेस फलंदाजाला परतावं लागतंय. ते काय ना ते काय सांगू नको. युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांचा वाढदिवस. एवढा मोठा हा लागली क्रेज जल्लोष. एवढा मोठा हार प्रताप शेठ चौदंते यांच्याकडून. डीजे थँक्यू थँक्यू थँक्यू. 30 धावा. 7वं षटक प्रगती पथावर आहे. 8 गडी बाद 30 ही धावसंख्या आहे दशावतार संघाची. या सामन्यात मात्र कुठलाही फलंदाज प्रतिकार करताना दिसला नाही. सुरुवात चांगली केली होती नरेंद्रने. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर माघारी परतला आणि त्यानंतर मात्र कुठल्याही फलंदाजाने प्रतिकार दाखवला नाही. यावेळेस त्या ठिकाणी धाव घेतली नाही, कारण याच ठिकाणी मागे गडी बाद झालाय. यामुळे धाव घेण्यास नकार दिलाय. निर्धाव चेंडू पुन्हा ठरतोय. 7वं षटक प्रगती पथावर आहे. फक्त 9 चेंडू या डावाचे शिल्लक राहिले. 9 चेंडू मध्ये किती धावा अजून धाव फलकावर लागतील? पुन्हा निर्धाव चेंडू ठरतोय. कुठला चेंडू कुठून येतोय हे मात्र कळायला काही मार्ग नाही. होणारा दुसरा सेमीफायनल छत्रपती परभणी दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहावं. सातत्याने तशाच प्रकारचे चेंडू प्रत्येक फलंदाजाकडून निर्धाव केले जात आहे. नाणे फेकीसाठी यायचे समीर पोलाड, सजुलाला क्रिकेट क्लबचे कर्णधार आणि छत्रपती वॉरियर्स हिंगोली या संघाचे कर्णधार आकाश कदम. पुन्हा एक निर्धाव चेंडू. षटक संपणारं षटक होतं, षटक नंबर 7. या सामन्यात आम्हाला काही नाही बघायला मिळालं. चौकार षटकार पाहण्यासाठी थोडं लवकर डीजे बंद करा. गोलंदाजी मार्कवर आल्यावर त्याच वेळेस डीजे बंद झाला पाहिजेत.
गोलंदाज शारिक मात्र यावेळेस गोलंदाजीसाठी आलाय. विनय यावेळेस दुसरा सेमीफायनल मुकाबला सज्जुलाला क्रिकेट क्लब परभणी विरुद्ध छत्रपती वारियर्स हिंगोली दोन्ही शहराचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. तर प्रमुख अतिथी वस्ताद श्रीरामदादा बांगर यांना विनंती करतो. डॉक्टर सैयद हमीद सर से दरख्वास्त करता हूँ कि आप टॉस के लिए आ जाइए और हमारे वस्ताद श्रीराम दादा बांगर पहले अंपायर कवर करो आणि ऍडव्होकेट पंजाबराव चव्हाण साहेब अलाउड आणि पहिले अंपायर या दरम्यान दशावतारचा संघ मात्र ऑल आउट झालाय. 31 या धावसंख्येवर दशावतार 11चा संघ सर्व बाद झालाय. लक्ष असेल ते 32 धावांचं. आणि प्रेक्षकांना विनंती असेल कृपया त्यांनी बॅरिकेडच्या मागे बसायचं आहे. बॅरिकेडच्या पुढे आणि जी बाउंड्री लाईन आहे दोरीला टाकलेली आहे त्या दोरीला टच होऊन बसायचं नाहीये. विनंती असेल प्रेक्षकांना. बॉल गार्ड मुनीर आता मात्र आपला दांडा घेऊन येत आहे. प्रेक्षकांनी बॅरिकेडच्या मागे बसायचं लगेच. सगळ्या प्रेक्षकांनी मागे व्हायचंय.
साहेबांचा ताफा येणार कृपया तो गेट रिकामा करावा. मधात गाड्या राहू देऊ नका. तुम्ही उभं टाकलं चालता, तुम्ही हलू शकता. गाड्या पार्क नका करू गेट मध्ये प्लीज. चला वळूया पुन्हा मैदानाकडे. 32 धावांचं एक छोटस लक्ष घेऊन मैदानात उतरले जखमी शेर अकोलाचे फलंदाज. इधर विक्की. स्ट्राईकवर आहे फलंदाज आर्यन आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज विकी. मामू गेट के पास जाओ. ते गेट रिकामा ठेवा मित्रांनो. दर्शक बॉर्डर लाईनच्या बाहेर बसायचे. एका चांगल्या चेंडूने नक्कीच सुरुवात केली आहे गोलंदाज नरेंद्र. बघायला गेलं तर या खेळपट्टीचा जास्त अनुभव होता तो दशावतार संघाला, कारण या संघातील खेळाडू हिंगोली प्रीमियर लीगही खेळत आहे, ही ओपनची लीगही खेळत आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. जास्तीत जास्त सामने या खेळपट्टीवर खेळले, पण त्या अनुभवाचा फायदा फलंदाजीच्या वेळेस घेता आला नाही. एक सन्मानजनक धावसंख्याही उभारू शकले नाही, परंतु एक कमी धावसंख्या उभारली आहे. परंतु कमी धावसंख्येचा बचाव करताना आतापर्यंत चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. सलग 3 चेंडू निर्धाव केले, तेही फलंदाज आर्यनला. यावेळेस मात्र पीक केलाय, भिरकावून दिलाय लॉंगच्या दिशेने षटकार. हॅलो हॅलो डीजे 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 डीजे. मोठा फटका भिरकावला त्या आरण यांनी. बघूया पुढच्या चेंडू सोनू काय करतात ते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण चांगला चेंडू. टप्पा पडून कोण बदलला चेंडूनी. सरळ यष्टिरक्षक विलासरच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय चेंडू. पुढचा चेंडू सोनूचा सामना करतील आर्यन. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पण पुन्हा एकदा पण वाईट चेंडू. अंपायरचा इशारा, चेंडू हा वाईट असेल. पट्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पण अवांतर स्वरूपात आलेला हा. 1 रन आणि याच वाईट शोध वाढलेली धावसंख्या आहे ती बरं चालेल 7 रन. पुन्हा एकदा वाईट चेंडू. हा बोल ना. पुन्हा एकदा मोठा फटका भिरकवण्याचा प्रयत्न. सीमारेषेकडे जातो चेंडू, पण तिथे गोविंद पांडे. तोपर्यंत पळून एक धाव पूर्ण केलेली आहे ती जगमी शेर संघाने. आता ओव्हरची समाप्ती झाली आहे. 1 मिनिट. नाही मी पण फक्त संतोष बोलत फोन केला. एक षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे ती 9 रन. बाकीचे लोक कसे काय? आता गोलंदाजी मार्कवर आला आहे तो म्हणजे नासिर. चांगला गोलंदाज, चांगल्या गतीने गोलंदाजी करतो तो नासिर.
गेटवरची पब्लिक कृपया थांबू. गेटवर जे काय पब्लिक असेल कृपया गाड्या काढा, तुम्ही रिकामे व्हा, गाडी येते साहेबाची. कृपया ते गेटवरची पब्लिक जे कोणी असतील ते पुढचा चेंडू नासिरचा सामना करतील ते आर्यन. फार चांगल्या गतीने केलेला चेंडू, पण अंपायरचा इशारा वाईटच्या स्वरूपात येणारा हा रन. याच वाईट सोबत वाढलेली धावसंख्या आहे ती 10 रन. मोठा फटका भिरकवलेला आहे, चेंडू जातो सीमारेषा पार. अंपायरचा इशारा षटकार. थांबू. वही रुको. एक ही गाडी नाही काही ना. ओके. आणि गाड्या आलेल्या आहेत का नाही? बॉल बॉल आउट ऑफ स्टेडियम. मोठा फटका खेळला आर्यननी आणि सरळ चेंडू भिरकावून टाकला ते सीमारेषा पार आणि रन आले षटकार. पुढचा चेंडू नासेरचा पुन्हा एकदा सामना करतील आर्यन. चांगल्या गतीचा चेंडू होता, बीट झालेलं होतं आर्यन आणि चेंडू सरळ जाऊन पोहोचला विलासरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, छक्का खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय ते नासिर यांनी. समोरच्या चेंडू नासिरचा पुन्हा एकदा सामना करतील आर्यन. भिरकवलेला आहे चेंडू, फिल्डर चेंडूच्या खाली बालाजी गायकवाड, पण दोन्ही फिल्डरच्या मध्ये मिज्जत झालं आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. चौकार. वाईटच्या स्वरूपात आलेला आहे एक पुन्हा एकदा रन. संख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 रनावर. पॉइंटच्या दिशेने ढकललेला हा चेंडू सिंगलच्या स्वरूपात आलेला हा रन. आता स्ट्राईकवर आले आहे ते आर्यन. आता वाढील धावसंख्या आहे ती 22 रन. अरे नको रे बाप करंट लागेल करायले हात तुला की. मोठा फटका भिरकवण्याचा प्रयत्न केला आर्यननी, पण तिथे बालाजी गायकवाड उपस्थित, पळून 1 रन पूर्ण. झालेली धावसंख्या आहे ती 23 रन. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पुन्हा एकदा आर्यन असतील ते स्ट्राईकवर. पुल केलेला आहे सोनू गौड, तिथे अपील केलेली आहे पर चेंडू सरळ जाऊन हाताला आदळला. अपील खारिज केली आहे त्या अंपायरने, दोन्ही अनुभवी अंपायर. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे ती 23 रन बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. हॅलो
असला पाहिजे. थांबा 2 मिनिट.